स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी निवडणूक पार पडली होती। मात्र या निवडणुकीआधीच 17 पैकी 6 ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले। त्यामुळे उरलेल्या 11 जागांचा निकाल आता समोर आलाय। 17 पैकी 16 जागांवर महायुतीचा विजय झालाय, तर नाशिकमध्ये महायुतीमध्ये असलेल्या शिवसेना शिंदे गटाला जोरदार धक्का बसलाय। नाशिकमध्ये अपक्ष आणि भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांचा विजय झालाय। शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागलाय। भाजपने 11, शिवसेनेने 4 आणि राष्ट्रवादीने 2 जागांवर निवडणूक लढवली होती। विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा बोलबाला राहिला, तर महाविकास आघाडीची पिछेहाट पाहायला मिळाली। राज्यातील 17 पैकी 16 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झालेत, तर एका जागेवर अपक्ष आणि भाजपचा बंडखोरीचा विजय झालाय। भाजप 11, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 आणि अपक्ष 1 असा विधान परिषदेचा निकाल लागलाय। दरम्यान स्थानिक संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी होण्यासाठी एकूण वैध मतांच्या 50% अधिक 1 मत असा विजयाचा कोटा निश्चित केला जातो। पहिल्या पसंती क्रमाच्या मतमोजणीत हा कोटा पूर्ण न झाल्यास दुसऱ्या पसंतीची मतं मोजली जातात। महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीचा 17 जागांचा निकाल आता थोडक्यात जाणून घेऊया। ठाण्यात शिवसेना गटाचे रवींद्र फाटक हे बिनविरोध विजयी झालेत। यवतमाळमध्ये शिवसेना गटाचे दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध विजयी झालेत। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग म्हणजे कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे हे बिनविरोध विजयी झालेत। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे बिनविरोध विजयी झालेत। वर्धा जिल्ह्यात गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये भाजपचे अरुण लाखानी हे बिनविरोध विजयी झालेत। अहिल्यानगरमध्ये भाजपचे प्राजक्त तनपुरे हे बिनविरोध विजयी झालेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये जालनामध्ये भाजपचे सुहास शिरसाट हे विजयी झालेत। नाशिकमध्ये अपक्ष गोकुळ गीते हे विजयी झालेत। भंडारा गोंदियामध्ये भाजपचे अविनाश ब्राह्मणकर विजयी झालेत। सांगली सातारामध्ये भाजपचे धैर्यशील कदम विजयी झालेत। परभणी हिंगोलीमध्ये शिवसेनेचे सईद खान विजयी झालेत। सोलापूरमध्ये भाजपचे राजेंद्र राऊत हे विजयी झालेत। धाराशिव, लातूर, बीड मध्ये भाजपचे बसवराज पाटील हे विजयी झालेत। नागपूरमध्ये भाजपचे राजीव पोद्दार विजयी झालेत, तर जळगावमध्ये भाजपचे नंदकिशोर महाजन विजयी झालेत। अमरावतीत भाजपचे प्रवीण पोटे विजयी झालेत, तर नांदेडमध्येही भाजपचे अमर राजूरकर विजयी झालेत। महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांना 349 मतं मिळालेत, तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 84 आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला 5 मतं मिळालीत। त्यामुळे महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर हे विजयी झालेत। या संदर्भात त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। चांगलं यश मिळालेलं आहे। मी सर्वप्रथम महायुतीचे आभार मानतो। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, माझ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रविदादा चव्हाण, आमचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, त्याचबरोबर सुनीताताई पवार, या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। त्याचबरोबर मराठवाड्याचे नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे आणि त्यांनी दिलेल्या ह्या भरपूर असे वेळ दिल्यामुळं हा विजय मला प्राप्त झालेला आहे। त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील 9ही महायुतीचे आमदार या सर्वांनी भरभरून मतदान दिलं। महायुतीची संख्या 284 असताना 239 मतं मला मिळाली, 339 मतं मला मिळाली। त्याबद्दल मी त्या सर्व आमदारांचे आभार मानतो। पहिल्यांदा आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये महायुतीच्या 9 विधानसभेच्या जागा होत्या। 9च्या 9 जागा हे महायुतीने जिंकल्या। त्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या। नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये महायुतीच्या सर्व जागा महायुतीच्या नगराध्यक्ष झालेल्या आहेत। त्याचबरोबर परवाच झालेली महापालिकेची निवडणूक, त्यामध्येही महायुतीचा डंका आहे, आपण जिंकलेलो आहोत। आता राहिली फक्त MLCची जागा होती, तीही आज ह्या सर्वांच्या आशीर्वादामुळं आपण जिंकलेलो आहोत। महाविकास आघाडीला म्हणजे 78 मतं जास्त पडलेली आहेत।
284 म्हणजे 78 मतं जवळपास जास्त पडलेली आहेत. माझ्या माहितीप्रमाणे बरेचसे मतं बाद पण झालेले, 25 मतं बाद झालेली आहेत. याचा अर्थ की बऱ्याच जणांचा रोष होता, त्यांना हे पचलेलं नाही आहे. त्याच्यामुळे कदाचित त्यांच्या दुफळीचा फायदा आम्हाला झाला असला असं मला वाटतं. कोणत्या पक्षाचे सांगता येणार नाही. शरद पवार गट कोणत्या गटाने आपल्याला सांगितलं असं काही सांगता येणार नाही, पण मतं जास्त पडलेली ही गोष्ट खरी आहे. तेव्हा देखील मतदान केलं तुमचं तर काहीच माहित नाही, सांगतो कळत नाही. मध्ये कोणाचं मत कळत नाही का तुम्हाला सांगितलं असं भाऊ असं थोडं सांगणार, कोण सांगत असतं का? विजयाचे शिल्पकार कोण आहे? विजयाचे शिल्पकार सांगितलं ना मी तुम्हाला, सगळे नावं घेतले मी. हेच लोक माझे विजयाचे शिल्पकार आहेत. देवेंद्र भाऊ, रविदादा, अशोक चव्हाण साहेब, नंतर बावनकुळे साहेब, हे माझ्याकरता नेते मंडळी आहेत. ह्या लोकांमुळेच मला हे प्रोत्साहन मिळालं आणि त्याने दिलेल्या सहकार्यामुळेच मी आज विजयी होऊ शकलो. त्याचबरोबर आमचे सर्व भारतीय जनता पक्षाचे आमचे नगरसेवक, त्याचबरोबर आमचे मजपा मराठवाडा जनहित पार्टी, त्याचबरोबर आमचे NCP अजित पवार गटाचे सर्व आणि शिंदे गटाचे सर्व, या सर्वांनी मला मतदान केलं. या सर्व नगरसेवकांचे मी आभार मानतो आणि त्यांच्यामुळे मी आज विजयी होऊ शकलो. 9 उमेदवार विधानसभेतल्या आमदारांनी मतदान केलं, मदत केली असं म्हणतात. विधान परिषदेचे आमदार जे होते हेमंत पाटील, त्यांच्याकडून मदत झाली? त्यांची सुद्धा मला मदत होती, लक्षात ठेवा. त्यांची मदत होती आणि जे एक्स्ट्रा मतं पडले आहेत, आपल्याला पहिल्या दिवशी अशोकराव चव्हाण साहेबांनी सांगितलं की सदृश्य हात आहेत, अदृश्य हात पण आमच्या बरोबर आहेत. त्यामुळे हे अदृश्य हाताची मतं असतील. ते अदृश्य कुठल्या हाताची म्हणजे ते कुठल्या मला सांगता येणार नाही. मला तर ते अशोकराव चव्हाण साहेबाला तुम्ही विचारा, ते अदृश्य कोणते आहेत ते. ठीक आहे, ओके भाऊ. सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत यांचा दणदणीत विजय झालाय, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांचा दारुण पराभव झालाय. भाजपचे राजेंद्र राऊत यांना 483 मतं मिळाल्यात, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वसंतराव देशमुख यांना 118 मतं मिळालेत. तसंच 13 मतं बाद झाली. तब्बल 365 मतांच्या फरकानं भाजपचे राजेंद्र राऊत यांनी विजयश्री खेचून आणले. जळगावमध्ये स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी दणदणीत विजय मिळवलाय. विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केलाय. यावेळी शहरात भव्य विजयी रॅली देखील काढण्यात आली. या विजयानंतर नंदकिशोर महाजन यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. मध्ये आपण बाजी मारलेली आहे आणि आपण आता आमदार म्हणून विधान परिषदेमध्ये जाणार आहे. कसा आनंद आहे? पहिली प्रतिक्रिया काय असणार तुमची? आता ज्या ठिकाणी मान्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी निर्णय जाहीर केलेला आहे आणि या ठिकाणी महायुतीचा भरघोस मतांनी या ठिकाणी विजय झालेला आहे. आपण जर बघितलं तर 582 मतं या ठिकाणी मला पडलेली आहे. यात जर आपण बघितलं तर महाआघाडीच्या जे मतदार होते त्यांनी मला कौल दिलेला आहे, त्याचबरोबर सर्व अपक्षांनी मला कौल दिलेला आहे. खरोखर त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. परंतु या ठिकाणी एक गोष्ट पक्की झाली की या महाराष्ट्रातील आणि या देशातील जे महायुतीचं सरकार आहे, या महायुतीच्या सरकारवर आज या जळगाव जिल्ह्यातील सर्व मतदारांनी विश्वास ठेवून त्या ठिकाणी आम्हाला कौल दिलेला आहे. मतं सुद्धा तुमच्या गळाला लावण्यात तुम्हाला यश मिळाल्याचं पाहिलं. महाविकास आघाडीच्या मतांचं मी आधीच सांगितलं की आदरणीय शरद तायडे यांना 17 मतं या ठिकाणी पडलेली आहे. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडीचे मतं घेण्यास आम्ही या ठिकाणी यशस्वी झालो आहोत. त्यांनी मात्र निवडणुकीवरती आक्षेप घेतलाय मतमोजणी प्रक्रियेवरती की या ठिकाणी भेदभाव केला गेला, तुम्हाला मतदान करण्यासाठी प्रशासन सहकार्य करत असल्याची भूमिका त्यांनी मांडली. या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांनी अतिशय पारदर्शकप्रमाणे निवडणूक ही हाताळलेली आहे. मतमोजणी ही अतिशय पारदर्शकपणे या ठिकाणी हाताळलेली आहे. शरद भाऊंसोबत मीही त्या ठिकाणी होतो उपस्थित. या ठिकाणी अतिशय पारदर्शकपणे हा सर्व कार्यक्रम झालेला आहे. धनशक्तीचा विजय म्हणतात ते. धनशक्तीचा कुठेही या ठिकाणी विजय नाही. सर्व मतदारांनी या ठिकाणी महाराष्ट्रात कार्यरत असलेले आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय आमच्या सुनेत्रा पवार ताई यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारला या ठिकाणी कौल दिलेला आहे. या ठिकाणी शिंदे गटाच्या ज्या महिला आघाडी प्रमुख आहे त्यांनी म्हटलेलं आहे कुठेतरी आमचा विश्वासघात झालेला आहे. नाशकामध्ये आमच्या उमेदवारांनी या ठिकाणी काम केलं होतं, मात्र गोकुळ गीते त्या ठिकाणी विजय झालेला आहे. इकडे आम्ही महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा ताईंनी इथे काय स्टेटमेंट केलं हे मला माहिती नाही, किंवा नाशिकमध्ये
काय प्रकार घडला याची मला कल्पना नाही, परंतु मी ठामपणे या ठिकाणी सांगू शकतो की जळगाव जिल्ह्यामध्ये महायुती भक्कमपणे एकत्र राहिली आणि सर्वांनी अतिशय सक्षमपणे या ठिकाणी माझ्या पाठीमागे उभे राहून हा निर्णय जो आहे तो निर्णय हा महायुतीच्या एकीचाच निर्णय आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे.